तर बाबांना तुम्हा सगळ्यांना पहिल्यांदा नमस्कार हो. सकाळी पाटाचा पाऊस पडल्यामुळं गाडीवर पाणी सगळं झालं म्हणून पहिल्यांदा गाडी बिडी पुसून घेतलो बघा. कट्ट लागते हो सगळं पहिल्यांदा. मग तिथनं निघालो बघा आपण पेट्रोल पंपावर. तेल बी टाकायचं होतं आपल्याला. तेल बिल टाकून झाल्यावर ना तिथनं लागलो हायवेला. हायवेनं चाललेलं बघा कसं सनक. तिथनं डायरेक्ट गाडीवरच आलो. तिथनं डायरेक्ट आपल्याला स्क्रॅपवाल्याचं एक भाडं होतं. इथनं डायरेक्ट कंपनी पाशी आलो. आत गाडी घालायची होती तोपर्यंत विचारायला गेलता. आत आल्यावर ना पुढे ट्रॅक्टर लावलेले बघा. वाळू भराल तिथं फाउंड्रीचे. तिच्या पुढे जायचं होतं आपल्याला. तोपर्यंत मागणे बी गाडी आली. त्यानंतर डायरेक्ट रिव्हर्सच घातलाय. तोंड वर करून मग जर उभारले काय हे रिव्हर्सच घालून डायरेक्टच घालणार आहे म्हणतोय. त्याला म्हणलं की आम्ही बी भरायला लावणार आहे. तो म्हणतोय की मी खाली करणार आहे. खाली कर नाहीतर भर. आम्ही काही झक मारायला गाडी लावली इथं तासभर थांबून. तिथनं गाडी बिडी भरून दुसऱ्या जागे आणि भरायची होती. तिथनं बाहेर काढायलाच बघतोय तर काय गाडी इथं लावून गेलाय कुठं. त्याच्या गांडीत घातला पाय. तिथनं बाहेर आलो बघा. कसली मोठी मशीन होती बघा ही. त्यातना वाळू बाहेर येते बघा. अशी काळी वाळू आहे बघा फाउंड्रीची. तसली वाळू बाहेर येते. तिथनं गाडी बिडी खाली करून आलो बघा. तिथनं लावून बसलो एक झाडा खाली. बघतोय तर काय वातावरण कसलं झालतं. पाऊस येते वाटत आता. इकडं ऊन पडलंय तिकडं आबाळ आले. इकडं पाऊस बी पडायला लागलाय बारीक. आणि इकडं पाऊस बी नव्हता काहीच नव्हतं. इकडं नुसतं वारं सुटलेलं. पुढं पाऊस पडालता आणि इकडे वारं होत. काय करायचं सांगा. नंतर ना जोरात लागला बघा पाऊस. ट्रॅक्टरवाले बी थांबला इथंच. पाऊस असला पडालता की वारं बिरं जोरात सुटलेलं. कसलं वारं बिर सुटले. गारा बिरा पडाल. त्या गाडी लावलेली झाडाखाली आणि वारं बी सुटलेले. आणि ट्रॅक्टरवाले बी पुढं लावलाय. गाडी बी काढायला येत नव्हती. झाडं बिड तुटून अंगावर बिंगावर पडलं गाडीवर. गांड फाटून हातात आलती. त्यामुळं गाडी काढायची म्हणलेलं. ट्रॅक्टरवाला गेल्या गेल्या गाडी काढलो पहिल्यांदा बाहेर. पुढं बघतोय तर काय पाऊसच नाही. तिकडं पाऊस होता नसता. इकडं बारीक चालू होता. तिकडे मग तिथनं निघालो. गावाकडे जावं का नको म्हणालतो. मग गाडी घेऊन डायरेक्टच गेलो. पाऊस आधी मध्ये आला तर आणि भिजत जायला लागेल. वारं बी जोरात सुटलेलं. त्यामुळे पुढं ऊन पडलेलं. खरं पाऊस बी पडत होता. बघूया म्हणलं पुढं तर आहे का नाही तर मग जाऊया म्हणलं. तसं सांगलीत बघतोय तर काय सांगलीत आल्यावर ना पाऊस बी नव्हता. काहीच नव्हता पाऊस. गाडी बिडी लावून आलो बघा गल्लीत बघतोय तर काय इथं वर माकड बसलेलं बघा. तिथनं पुढं पोरं खेळायला ते म्हणलं जाऊया म्हणलं. गेल्या गेल्या त्यांची भांडणं. ते म्हणते की माझी गटरीत आहे आणि हे म्हणते वर होते. उडवू काय म्हणते. इकडे बी आल्यावर ना पाऊस चालू झाला बघा. आणि माकडाचे पिल्लू बघा कसं बसले. उड्या मारालत बघा नुसता. पाऊस यालता हो. पाऊस लागतंय त्यांना बी. पाऊस लय मोठा यालता म्हणून झाडाखाली थांबलोय. घरात जाय सोडून झाडाखालीच थांबले. खाजले हो आमच्या झाडाखाली थांबायचं. वीज बीज होत होती तरी बी गांडीत लय खाज. त्यामुळेच थांबलेलं इथं.